नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी, अनेकांना फोन, जीएसटी भरण्याचं आवाहन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी व अनेकांना कशा पद्धतीने फोन आलेले आहेत व जीएसटी भरण्याचं जसं की आवाहन केलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा मित्रांनो, तुम्ही टायटल पाहू शकता, काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी, अनेकांना फोन, जीएसटी भरण्याचे आवाहन। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाकाठी ठराविक गॅस सिलेंडर मोफत दिले जातात, परंतु आता याच लाभार्थ्यांना शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी मिळणार आहे असे फोन देखील येण्यास सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातील काही भागातील लाभार्थ्यांना जीएसटी भरण्यास सांगितलं जात आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या ऑफिसला शिलाई मशीन आणि पिठाची गिरणी आली आहे ते पोहोच करण्यासाठी जीएसटी ट्रान्सपोर्ट खर्च हे चालकांच्या फोनपे नंबरला ऑनलाईन पाठवा असे फोन कॉल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला पुरुषांच्या मोबाईलवर येत आहेत। बघा, मोबाईलवर काय सांगितलं जातंय। मागच्या 2 दिवसापासून पैठण तालुक्यातील लोहगाव, मावसघान, डाकेफळ आदी गावातील काही भोळ्या बाबड्या लाडक्या बहीण व त्यांच्या पतींना मोबाईलवर असे फसवे फोन येत आहेत। मी समाज कल्याणमधून शिसोदे बोलतो। आपल्या भागातील तालुक्यातील प्रतिष्ठित राजकारणी नेते माझे नातेवाईक आहेत। मी छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष आहे। मोजक्याच महिलांना समाज कल्याण विभागाच्या या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पिठाची गिरणी, शिलाई मशीन आलेले आहेत। ते पाठवण्यासाठी जय आंबे ट्रान्सपोर्ट वाळूज गोडाऊन यांच्याकडे दिलेले आहे। त्या ट्रान्सपोर्ट चालकाचा मोबाईल नंबरवर तुमचं गाव, गल्ली सांगा। वस्तू पोहोच करण्यासाठी लगेच बोला। त्यासाठीच्या जीएसटी आदी या ठिकाणी खर्चापोटी 2000 ते 1600 रुपये त्याला ऑनलाईन पाठवा। पैसे टाकले की स्क्रीनशॉट फाईलला जोडण्यासाठी टाका असे कॉल आप्पासाहेब डांगे, कृष्णा काळे, संतोष शिंदे, मनोज जाधव आणि अनिल तेनिजकर, संजय थोरात, दादासाहेब कडुबाळ गोरे आदींना आले आहेत। बघा या ठिकाणी कशा पद्धतीने अपडेट आहे। सदरील प्रकार बनवाबनवीटीचा व आर्थिक लुटीचा असल्याचे आप्पासाहेब डांगे आणि इतरांच्या लक्षात येताच या प्रकाराची माहिती बिडकीन पोलिसांना देण्यात आली। या प्रकरणी बिडकीनचे पोलीस निरीक्षक या ठिकाणी पाहू शकता। पोलीस निरीक्षक कोण आहेत बघा, निलेश शेळके म्हणाले की कोणत्याही योजनेच्या नावाखाली फोनवर संभाषण करणारे बनावट कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये। यात ज्या मोबाईल नंबरवर कॉल आले होते त्या नंबरचे लोकेशन घेतले असता तो नंबर बाहेरच्या राज्यातील आहे असे देखील निदर्शनास आले आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोबाईलवरती काय सांगितलं जातो आहे व एकीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर असे अपडेट काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती अनेक व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मंडळी, अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण परत भेटत राहू। तोपर्यंत धन्यवाद।